नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बर्फाचा गोळा करणार आहोत। उन्हाळा म्हटलं की लहानच काय पण वृद्ध पण आवडीने हा बर्फाचा गोळा खातात। मग या उन्हाळ्यात आता तुम्हीही घरीच हा बर्फाचा गोळा तयार करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आज इथे आपण आईस कँडीचे 4 प्रकार बघणार आहोत। सर्वप्रथम आपण सरबताची कँडी करून घेऊ। त्यासाठी मी इथे एक लिंबू घेतला आहे। 2.5 टेबलस्पून इथे मी पिठी साखर घेतली, चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि काळं मीठ मी इथे पाव चमचा घेतला आणि 1 ग्लास पाणी घेतलं आहे। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मी पिठी साखर, काळं मीठ, सेंद्रिय मीठ ऍड करून घेतलं व ते मिक्स करून घेऊ। पिठी साखर आणि मीठ मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे 1 ग्लास पाणी होतं ते ऍड करून घेतलं आणि जो लिंबू आहे त्याचा पण रस असा पिळून घेतला। लिंबू पिळून झाला आहे। आता हे सरबत एकजीव होईपर्यंत आपण सरबत ढवळून घेऊया। इथे सरबत व्यवस्थित एकजीव झाला आहे। बर्फाचा गोळा आपण इथे किसून करणार नाही तर तो कँडी स्वरूपात करणार आहोत। त्यासाठी एका मोल्ड मध्ये मी हा सरबत ओतून घेते। तुमच्याकडे जर असा मोल्ड नसेल तर तुम्ही लहान ग्लास मध्ये किंवा पेल्यामध्येही ही आईस कँडी करू शकता। आता आपण लस्सी कँडी करून घेऊया। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी दही घेतला आहे, पाव वाटी पिठी साखर आणि 2 चिमूट वेलची पावडर घेतली आहे। तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही पिठी साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। एका भांड्यामध्ये मी दही ओतून घेतलं, पिठी साखर ही ऍड करून घेतली। दही आणि पिठी साखर एकजीव होईपर्यंत आपण ढवळून घेणार आहोत। ते दही आणि पिठी साखर मस्त एकजीव झाले आहेत। आता आपण ज्या वाटीमध्ये दही घेतलं होतं त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी आपण दही घेतलं होतं तर थोडंसं आपण पाणी ऍड करून घेऊया त्याच्यामध्ये आणि ते ह्या मिश्रणामध्ये आपण ओतून घेऊ। वेलची पावडर ऍड करून घेऊया आणि लस्सी पुन्हा एकदा आपण ढवळून घेऊ। इथे आपली लस्सी तयार झाली आहे। अशीच घट्ट लस्सी करा, जास्त पातळ लस्सी करू नका। आता आईस कँडीच्या मोल्डमध्ये आपण ही लस्सी ओतून घेऊयात। आता आपण आंबट तिखट अशी कैरीची आईस कँडी करणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धा वाटी कैरीचे तुकडे घेतले आहेत। ही तोतापुरी कैरी आहे। तुम्ही ही कँडी करण्यासाठी तोतापुरी कैरीच वापरा, ती जरा कमी आंबट असते। शिवाय मी इथे कोथिंबीर धुवून घेतली आहे आणि पुदिन्याची थोडी पानंही ऍड केली आहेत, तीही मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। ह्या कँडीमध्ये पुदिना नक्की ऍड करा, पुदिन्यामुळे कँडीला छान फ्लेवर येतो। काळं मीठ घेतलं आहे, लाल तिखट मसाला घेतला आहे। जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि त्यांच्यासाठी जर तुम्ही आईस कँडी करत असाल तर तुम्ही लाल तिखट मसाला नाही घातला तरी चालेल। सेंद्रिय मीठ घेतला आहे, तुम्ही याच्या जागी जे साधं मीठ असतं ते घेतलं तरीही चालेल। पिठी साखर 1 चमचा घेतली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरी ऍड करून घेऊयात, कोथिंबीर आणि पुदिनाही ऍड करून घेऊ व मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। ह्या कैरीमध्ये मी नंतर 1 ग्लास पाणी ऍड करून ते मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवून घेतलं। हे कैरीचं मिश्रण आपण एका भांड्यामध्ये ओतून घेऊयात। आता यामध्ये आपण पिठी साखर, मीठ, तिखट, काळं मीठ ऍड करून घेऊ व पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। इथे कैरीचं सरबत छान ढवळून झालं आहे। आता आपण ते मोल्डमध्ये ओतून घेऊयात। आता आपण इथे सर्वांनाच आवडणारी मँगो कँडी करणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी आंब्याचा गर घेतला आहे, पाव वाटी पिठी साखर घेतली आहे। आंब्याच्या गोडीप्रमाणे तुम्ही पिठी साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि 1 चिमूटभर मीठ घेतलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आंब्याचा गर ओतून घेऊयात। आता पिठी साखर ऍड करून घेऊ, चिमूटभर मीठ ऍड करून घेऊ। ज्या वाटीमध्ये आपण आंब्याचा गर घेतला होता त्याच वाटीमध्ये आपण पाऊण वाटी पाणी घेणार आहोत। हे पाणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतू। हा आंब्याचा गर आपण आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात। आंब्याचा रस तयार झाला आहे। हा हापूस आंब्याचा गर आहे, इथे तुम्ही कोणताही आंब्याचा गर वापरू शकता। मोल्डमध्ये आपण हा आंब्याचा रस ओतून घेऊयात। इथे आपल्या 4ही प्रकारच्या आईस कँडी मोल्डमध्ये ओतून झाल्या आहेत। आता ह्या आईस कँडी आपण फ्रीजमध्ये 10 ते 12 तास सेट करण्यासाठी ठेवणार आहोत। 12 तास झाले आहेत, तुम्ही बघू शकता ही आपण सरबतची आपली कँडी तयार झाली आहे। अशा प्रकारे आपण सर्व कँडीज आपल्या डिमोल्ड करून घेऊयात। ह्या कँडीज खरंच खूप छान लागतात, तुम्ही घरी नक्की ट्राय करा। आपल्या लहान मुलांना बाहेरच्या कँडीज देण्यापेक्षा तुम्ही अशा घरगुती कँडी सहज आणि झटपट बनवू शकता। आजच्या ह्या आईस कँडी जर तुम्हाला आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ह्या आईस कँडी करून झाल्यानंतर कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।